अंगणवाडी वेळेत 1 एप्रिल 2026 पासून 3 मोठे बदल. पोषण ट्रॅक, गृहभेट, चेकलिस्ट व्हिडिओद्वारे काम झाले सोपे. नवीन बदल अंगणवाडी महिला बालविकास विभागाचा थेट आदेश. 30 मार्च ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पोषण ट्रॅक गृहभेट मॉड्यूलमध्ये 1 एप्रिल 2026 पासून 3 मोठे बदल. अंगणवाडी सेविकांसाठी नवीन नियम. केंद्र सरकारच्या पोषण ट्रॅक ॲपमध्ये 1 एप्रिल 2026 पासून मोठे तांत्रिक आणि धोरणात्मक बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गृहभेट मॉड्यूलचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले असून अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांचे काम अधिक सोपे होणार आहे. यापूर्वी गृहभेट शेड्यूलमध्ये केवळ गरोदर महिला, स्तनदा माता आणि 0 ते 2 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश होता. मात्र नवीन बदलानुसार आता 2 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांचाही गृहभेट शेड्यूलमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांच्या भेटीची व्याप्ती वाढणार आहे. नवीन नियम, विषय आणि प्रश्नावली. गृहभेटी दरम्यान आता केवळ भेट देऊन चालणार नाही, तर ॲपमध्ये विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. हे प्रश्न प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या विषयांवर आधारित असतील. एक म्हणजे पोषण ॲपमध्ये ANC प्रसूतीपूर्व तपासणी, स्तनपानाचे महत्त्व आणि 6 महिन्यानंतरच्या पूरक आहार यावर भर दिला जाईल. 2 म्हणजे बालविकास. यामध्ये मुलांचे लसीकरण आणि बालपणीचे प्राथमिक शिक्षण या संदर्भात पालकांना मार्गदर्शन करावे लागेल. ॲपमध्ये आता एक सुव्यवस्थित आराखडा देण्यात आला आहे. यामध्ये गृहभेटी दरम्यान अनेक काय बोलावे आणि काय तपासावे यासाठी चेकलिस्ट, मार्गदर्शन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या प्रश्नाचा समावेश असेल. यामुळे कामात पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल. या संदर्भात सर्व अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांना तातडीने सूचित करण्यात आदेश देण्यात आले आहे. 1 एप्रिलपासून सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी नवीन फॉर्मॅटनुसार भरणे बंधनकारक असणार